जय श्री कृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तर देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्री रामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। आणि हो, माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपण श्लोकाचा अर्थ जाणून घेऊयात, त्यानंतर त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तर श्लोकाचा अर्थ असा आहे, जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो। हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात। तर हा झाला याचा अर्थ। आपण याचं तात्पर्यही जाणून घेऊयात। प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या प्रकट झालेल्या विविध रूपांमध्ये शोध करीत असतो। पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार हा त्यांच्या निर्विशेष आणि परमाणुसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो। परंतु श्रीकृष्णाचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांचा अनन्य भगवंतांनाच होतो। त्यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहेत आणि म्हणून ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करण्याची जशी इच्छा आहे त्यानुसार तो संतुष्ट होत असतो। दिव्य आध्यात्मिक जगातही श्रीकृष्ण आपल्या अनन्य भक्तांच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्ये आदान प्रदान करतात। एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असू शकते। दुसऱ्याला ते आपले विशेष मित्र असावेत अशी इच्छा असू शकते। आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असू शकते। तर आणखी दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी इच्छा असू शकते। आणि यावर एक खूप छान श्लोक आहे, अहम भक्त पराधीनो। याचा अर्थ असा आहे की भगवान भक्तांच्या अधीन असतात। म्हणजे आपल्याला भगवंत ज्या रूपात हवे आहेत त्यानुसार आपण त्यांना मागावं, भगवंत आपल्याला नक्कीच मिळतील। तर भगवंत सांगतात की मी भक्तांच्या अधीन आहे। म्हणजे भक्त मला ज्या प्रकारे पाहावंसं वाटते भक्तांना मला त्याच स्वरूपात मी प्रकट होईन असं भगवंत त्या श्लोकामध्ये सांगतात। तर आता आपण याचं जे तात्पर्य उरलेलं आहे ते जाणून घेऊयात। श्रीकृष्ण सर्व भक्ताच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेला अनुसरून असे फळ त्यांना देतात। भौतिक जगातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फळ प्रदान करतात। विशुद्ध भक्त झाल्यावर तसेच दिव्य धामामध्येही भगवंतांशी व्यक्तीशी सहवास करताना आणि साक्षात त्यांची सेवा करून प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात। जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवनाचा स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आत्महत्या करायची आहे त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये विलीन करून घेतात, सहाय्य करतात। असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करीत नाहीत। म्हणून स्वतःचे स्वातंत्र्य अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाहीत। त्यांच्यापैकी जे निर्विशेष दृढपणे स्थित झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगात येतात। त्यांना
आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तर पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्माचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दात प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे मनुष्य श्रीकृष्णाच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत त्याचे सर्व प्रयत्न अपूर्ण राहतात. तर या ठिकाणी भगवंत असं सांगतात की ज्यांनी फक्त कर्म करायचे म्हणून कर्म केलेले आहेत त्यांना कधीही मुक्ती मिळत नाही. त्यांना परत परत जन्म घ्यावा लागतो आणि त्यांचं जन्म मृत्यूचं जे चक्र आहे ते सतत चालूच राहतं. आणि जोपर्यंत ते व्यक्ती आपलं पूर्ण कर्म श्रीकृष्णांना अर्पित करत नाहीत त्यांना तोपर्यंत त्यांना मुक्तीही प्रदान होत नाही. तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्यही जाणून घेऊयात. मनुष्य निष्काम असो, सर्व सकाम कर्मफळांची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने श्रीकृष्ण भावनेत अंतिमतः परिणत होण्याची पूर्ण अवस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. तर आता आपण याचे जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळप्राप्ती होते. या भौतिक जगातील देवी देवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देवी देवतांना भगवंतांचीच विविध रूपे समजतात. वास्तविकपणे देवता म्हणजे भगवंतांची विविध रूपे नाहीत तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत. भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत. वेद सांगतात श्रीकृष्ण परमेश्वर आहेत आणि देवतांना भौतिक जगतांचे व्यवस्थापन करण्याकरिता शक्ती प्रदान करण्यात आली आहे. या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव आहेत. देवता कधीही नारायण, श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या समान असू शकत नाहीत. भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे मानणाऱ्या मनुष्याला नास्तिक किंवा पाखंडी असे म्हटले जाते. ब्रह्मा आणि शिव यांच्यासारख्या महान देवांचीही तुलना भगवंतांशी करता येत नाही. वस्तुतः ब्रह्मा आणि शिवांसारख्या देवता भगवंतांची आराधना करतात. तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्यच आहे किंवा परमेश्वर पशुरूपधारी आहे अशा अपसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ भावना नेत्याची पूजा करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं. याचं तात्पर्य थोडंसं मोठं आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्येही जाणून घेऊयात. आणि हो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम.